वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सह्याद्रिशिखरे रम्यम् अनुसूयात्रे नन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। हे नाथ चक्रधर वासुदेवा, हे नाथ चक्रधर वासुदेवा, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। हे नाथ चक्रधर वासुदेवा, हे नाथ चक्रधर वासुदेवा, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ चक्रधर वासुदेवा। यं ब्रह्म बालं भुवनस्य नालं, संसार माया मतिमोहजालं। यशो विशालं शिशुपालकालं, गोविंद बालं मनसा स्मरामि। व्रजे प्रसिद्धं नवनीतचौरं, चौरांगणानां च दुकूलचौरम्। अनेक जन्मार्जित पापचौरं, चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। प्रथम नमन भावे श्री विभो कृष्णनाथा, भवदव भीमहर्ता पाळिता जो अनाथा। प्रतियुगी हरिशैली केली नाना करी, जो अरळक वचनांबो प्रेरुनी शांतवीजो। कवी कुळ कुशळा जो पूर्ण आधार आहे, अनुसूय कुमरू तो वंदिला भाळी पाहे। माझ्या अच्युत गोत्रीयो सर्व संत महंत भिक्षुक वासनिक आणि स्त्री पुरुष नामधारक आपणा सर्वांना माझा दंडवत प्रणाम। आज आपण श्रीमद भागवत हे जे श्रीकृष्ण महाराजांचं जे चरित्र आहे, ते चरित्र आज आपण ऐकत आहेत। काल आपण महान पराक्रमी शौर्यवान धैर्यवान असा जो परीक्षिती राजा, परंतु कलीचा संचार झालेल्या अशा हेमामध्ये
तो जो हेम मुकुट आहे त्या राजाने परिधान केला आणि त्यामुळे काय झालं, किती मोठी विवंचना निर्माण झालेली आहे. अं? विवेक बुद्धी राहिलेली नाही. अविवेकाने राजाने शमिक नावाच्या अशा धर्मपरायण ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून ऋषीचा घोर अपमान केला आणि त्यामुळे क्रोधायमान झालेल्या अशा ऋषी पुत्राने शृंगाने राजाला शाप दिलेला आहे. जीवन तर जाणारच आहे, जीवन थांबणार नाही है. चक्रवत परिवर्तन ते सुखानीच दुखानीच, सुख आणि दुःख परिवर्तित होत असतं. सकाळी सूर्य उगवतो, सर्व त्याला नमस्कार करतात. दुपारी कुणी त्याच्याकडे पाहू शकत नाही, इतका प्रज्वलित झालेला असतो आणि सायंकाळी कुणी त्याला विचारत नाही. असंच आहे. आणि असंच त्या राजाकडून मोठा अनर्थ घडलेला आहे. असा धर्मपरायण गोप ब्राह्मण प्रजा प्रतिपालक असा तो परीक्षित राजा, ज्याला भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राने उत्तरेच्या पोटामध्ये अश्वत्थाम्याच्या त्या ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलेलं आहे. आणि जर श्रीकृष्ण भगवंताने जर परीक्षेचं रक्षण नसतंच केलं तर काय झालं असतं, जसे कौरव तसे पांडव झालेले असते. काय फरक पडला होता त्याच्यामध्ये? दोन्ही कुळ गेले ना, कौरवही गेले पांडवही गेले, परंतु भगवंताने सत्य प्रतिज्ञा केलेली आहे आणि ती प्रतिज्ञा नमे भक्त प्रणश्यती, जो माझा भक्त आहे मी त्याला कुठलीही विवंचना येऊ देत नाही, कुठलेही संकष्ट त्याला येऊ देत नाही आणि सदा सर्वदा मागे पुढे उभा तो श्रीहरी उभाच असतो आणि भक्तांना त्या संकष्टातून, त्या दुःखातून, त्या समयातून काढत असतो. असा तो परब्रह्म, पूर्ण परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण महाराज यांचं चरित्र श्रीमद व्यासाने जे लिहिलेले आहे, श्रीमद भागवत, भागवत शब्दाचा अर्थ आहे जो कसा आहे, सौंदर्य संपन्न आहे, औदार्य गुणांनी युक्त आहे, दया मया कृपा करुणा हे सर्व त्या प्रभूने सद्गुण स्वीकारलेले आहे. हे सद्गुण कोणाकडेच नाही. हे लावण्य जे झळाळत, सोनं तर आहे परंतु सोन्यामध्ये जे झळाळी आहे ते लावण्य आहे त्या सुवर्णाचं. तसं श्रीमद भागवत अष्टादश पुराणेषु करता सत्यवती सुत, आणि त्या सत्यवती सुताने श्रीमद भागवताची रचना केली तेव्हा त्याला अमीट शांती भेटली. त्याचे सर्व दुःख परायणता नष्ट करून भगवंताने त्यांना आपली नित्यमुक्ती दिली. असे ते व्यास होते आणि ते व्यास म्हणतात. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते, देव मे विशतु मानस राजहंस, प्राण प्रयाण समये कफवात पित्ते, कंठावरोधन विधू स्मरणम कुतस्ते. हे भगवंता, तुझं तेव्हा स्मरण होणार नाही तर आजच ज्याप्रमाणे जन्मे परीक्षित राजाला शाप भेटलेला आहे, 7व्या दिवशी तो मरणार आहे तक्षक सर्प चावून, अशा वेळी काय करावं? मरणाची लटकणारी तलवार, यावेळी कसली विवेक बुद्धी राहणार हो? आपल्याला काही संकष्ट आलं तर आपण त्या संकष्टामध्येच तन्मय होऊन जातो. काय करावं हे कळत नाही, स्मृती भ्रंश होतो आणि त्यामुळे बुद्धीचा नाश होतो. अशा वेळी व्यासांनी आपला जो पुत्र आहे सुपुत्र, सुपुत्र कुलदीपक इतका मोठा ठेवा व्यास
ऋषी महाराजांनी श्रीमद योगींद्र ज्ञान भक्ती वैराग्य युक्त असं सच्चरित श्री शुकदेव यांना अर्पण केलेलं आहे. आणि त्यांच्याकडूनच राजा परीक्षितला सांगितलं की हाच एक योगी असा आहे की तो तुला या संकटातून तारू शकतो. आणि तुला राजा मरण तर आहेच, मरणा मारुनी विजयी व्हावे, मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर ओझे. मरणाला मारायला पाहिजे. वाघ म्हटला तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे. पुरुषार्थ करा. हे पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहे, हे पुरुषार्थ आपण करायला पाहिजे. शेवटचा जो धर्म आहे, तो पुरुषार्थ जो आहे नित्य मुक्ती देणारा, तो धर्म आचरण करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे योजकस्तत्र दुर्लभ, जो योजक आहे तो दुर्लभ आहे. आणि म्हणून व्यासांनी शुक योगींद्राला परीक्षिती राजाला सांगितलं की त्यांना बोलव. ते आलेले आहे आणि तद्विधी प्रणिपातेनं विनत कंदर होऊन राजाने शुकमुनी योगींद्रांना नमस्कार केला, त्यांचं स्वागत केलं, गळ्यामध्ये पुष्पहार घातले, पाद्यपूजा केली, श्रीचरणाची पूजा केली, श्रीचरणाचे चरणदग घेतलं, हार तुरे अशा सर्व पूजन करून त्यांना संतुष्ट केलं. आणि तो म्हणतो, महाराज माझं जे आयुष्य आहे फक्त 7 दिवसाचं आहे, तर मी नित्यमुक्त होईल, परमेश्वरापर्यंत पोहोचल. असं जे श्रीमद भागवत आहे, श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा मला सांगा आणि माझा उद्धार करण्यासाठी सहाय्यक व्हा. अशा प्रकारे राजाने विनंती केली आणि श्री शुक योगींद्र महाराज त्यांना सांगू राहिलेले आहे. हे श्रीकृष्ण छंदिक जन्माध्याय. परम पूजनीय आचार्य प्रवराचार्य महाकवी श्री दत्तवर्दी कैवल्यवासी आचार्य पालिमकर बाबाजी मुरलीधर बाबाजी यांनी 1920 साली हे लिहिलेलं आहे. श्रीमद भागवताचा आधार घेऊन त्यांनी यामध्ये श्रीमद भागवताचा जो सारांश आहे, सारांश आणि तोही अनेक अशा छंदामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि मी तुम्हाला तेच सांगत आहे, असं हे चरित्र आहे. ते आपण आनंदाने तन्मयतेने ऐकावे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करावं, हेच तर महत्वाचं आहे. याचीसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. जो शेवटचा दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे तो गोड व्हावा, यासाठीच तर हा अट्टहास आहे. आणि आपल्याला आपलं मरण माहिती नाही, परंतु परीक्षिती राजाला आपलं मरण माहिती आहे, 7व्या दिवशी मरणार आहे. आणि म्हणून परमेश्वराशिवाय अध्यात्माशिवाय तुमचं कोणी निवारण करू शकत नाही. श्री कृष्णाय वासुदेवाय श्री कृष्णाय वासुदेवाय चक्रधराय गोविंदाय नमो नमः. तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. तापत्रय विनाशाय
श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमद भागवत श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र एकादश स्कंद आणि दशमस्कंद एकादश स्कंद. तर हेच कवी वर्णन करतात. प्रथम नमन भावे श्री विभो कृष्णनाथ. हे भगवंता, माझं प्रथम तुला नमन आहे. तू कसा आहे? भवदव भीमहर्ता. भव म्हणजे भयंकर रूपी अशा संसारातून, दुःखरूपी अशा संसारातून तारणारा आहे. भवदव भीमहर्ता पाळिता जो अनाथ. प्रतियुगी हरिशैली केली नाना करी जो. अरळ कवचनांबू प्रेरुनी शांतवी जो. अशा प्रकारे कविवर्यांनी भगवंताचं वर्णन केलं आहे. आणि श्री शुक योगींद्र ही जन्मकथा सांगत आहेत. आणि त्यावेळी जो परीक्षित राजा आहे तो अतिशय तन्मयतेने श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र ऐकत असताना एक प्रश्न करतो. काय म्हणतो तो? व्यासात्मजे प्रभु कथा कथिता कथिता. बोले परीक्षिती तया वरी स्वस्थ चित्ता. श्रीकृष्ण जन्म सुवदा वदने मुनिंद्रा. झाला कसा कवनसु कृती तो सुभद्रा. शुक योगींद्राला परीक्षित राजा कथा ऐकता ऐकता म्हणतो, हे महाराज, मला श्रीकृष्ण जन्माची कथा सांगा जी पुनीत करणारी आहे. आणि तो सुभद्र असा तो श्रीकृष्ण महाराज कसा झाला. आणि त्या दुंदुभी उदरी सांग यथार्थ माते. गोकुळी नंद गृही क्रीडत काजी सत्य. त्या दुंदुभी आणि देवकीच्या उदरी कसे जन्मले आणि गोकुळामध्ये नंद यशोदेच्या घरी कसे गेले, का गेले, अशा प्रकारे ऐकोनी प्रश्न कथी श्री शुकभुजाला. ऐके पुढे पुनत शुद्ध कथानकाला. अशा प्रकारे भूभुजाचे म्हणजे राजा परीक्षितीचे प्रश्न ऐकून आणि श्री शुक योगींद्र म्हणतात, हे राजा ऐक श्रीकृष्ण भगवंताची कथा. पूर्वी त्रेती सुदक्षिणे वसतसे तोरा वसतशील जी. नामे कुप्पक अंगणा सतीतया ती कुप्पिका जानजी. तद्वंशी सुतरत्नना म्हणून निवृत सद्मे पहा दुःखितो. काजे पुत्र विनाश स्वर्ग पद दे केवी मसी जिष्णुतो. असा तो पूर्वी त्रेता युगामध्ये असा सत्शील धर्मवीर सदाचारी गो ब्राह्मण प्रतिपालक असा कुप्पक राजा आणि कुप्पिका राणी होते म्हणाले. परंतु सर्व असतानाही त्यांच्या पोटी पुत्ररत्न नसल्यामुळे, कुलदीपक नसल्यामुळे ते दोघेही खूप दुःखी होते. आणि वेदामध्ये सक्त आज्ञा आहे, ज्याला पुत्र नाही त्याला स्वर्गपद भेटत नाही. काजे पुत्र विनाश स्वर्गपद दे केवी मसी जिष्णुतो. पुत्र नाही तर स्वर्गपद नाही. म्हणून तो राजा, ती राणी खूप दुःखी होते. आणि त्यामुळे माने तुच्छ सुवैभवा अखिलही
तो भूपती मानसी आमत्यार्पुनी जात घेऊन सवे दारा तपश्चर्यसी. असं ते पूर्ण जे राज्य वैभव आहे ते तुच्छ मानत होता. त्याचं मन लागत नव्हतं, कशातच मन लागत नव्हतं. परमेश्वराशिवाय आपलं कोणीही गाणं ऐकू शकत नव्हतं असं त्याला पूर्ण खात्री होती. आणि त्यामुळे राजा कुप्पक आणि राणी कुप्पिकेने एक विचार करून आपलं जे राज्य होतं ते प्रधानमंत्र्याच्या हवाली केलेलं आहे आणि यती मुनीचा वेश धारण करून तिथून निघून गेले. आले देश सुदेश लंघुनी वने त्या उत्तरा मंडळी शोभे केसरी नाम निजी तूस नगरी जीची प्रभा फांकली. असे देश लंघत लंघत एका राज्याच्या सीमेमध्ये पोहोचलेले आहे उत्तर दिशेला. आणि ती जी नगरी होती त्या नगरीचं नाव होतं केशरी. केशरी नावाची ती नगरी होती. आणि यांच्या त्या तपश्चर्येने प्रभेने ते तिची प्रभा फांकली म्हणाले. आणि कशी झाली? ना पावे अमरावती सरितिये तेथे करी राणीवा नामे सुतप बाहुज सुमती तो सद्धर्मी हे राजीवा. अशी ती अमरावती सुद्धा म्हणजे इंद्राची जी अमरपुरी आहे ती सुद्धा त्या नगरी पुढे तुच्छ होती म्हणाले. आणि अशा त्या राज्याचा राजा, त्या नगरीचा राजा नामे सुत्तप, त्याचं नाव सुत्तप राजा होतं. आणि तो तिथे आपल्या पत्नी संगे राज्य करीत होता. ते काळे तपोवनांत द्वयही येवोनिया तापसी ध्याती अच्युत पाद पद्म हृदयी लावनिया टाळीसी. अशा वेळी हे दोन्ही यती मुनी तिथे आलेले आहे आणि तपश्चर्या करू लागलेले आहे. अच्युत पाद पद्म हृदयी, जो परब्रह्म परमेश्वर याचं चिंतन करण्यात ते घडून गेलेले आहे. देह भान विसरून गेले कृष्ण भजनी मन रंगले. देह भान विसरून गेले कृष्ण भजनी मन रंगले. देहभान विसरून गेलेले आहे भगवंताच्या भजनामध्ये. पूर्ण परब्रह्म परमेश्वराच्या भजनामध्ये मन रंगून गेलं त्यांचं. आणि अशा प्रकारे हिवाळे पावसाळे उन्हाळे ते क्रमित आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये. यत्किंचितही खंड न पडू देता भगवंताचं नामस्मरण करीत आहे. आणि त्यामुळे काय झालं? श्रवणी अद्भुत तपाचरिता तिथे नवल थोय परिसे त्रिजगांस जे. सकल शुष्क हिरवे वन जाहले नूतन पल्द्रव द्रुमा तरी फुटले. त्यांच्या त्या अद्भुत तपाच्या प्रभावाने मोठं नवल झालं म्हणाले. त्रिभुवन आला, स्वर्ग मृत्यू पाताळाला मोठं नवल झालं. आणि नवल काय होतं? सर्व शुष्क जे वाळलेलं वन होतं सर्व वन हिरवंगार झालेलं आहे. आणि नूतन पल्लव द्रुमा तरी फुटले. आणि त्या द्रुमांना त्या झाडांना पालवी फुटलेली आहे आणि ते डुलू लागलेले आहे. आणखी काय झालं? स्वापदे विचरती निरपेक्षते मूर्तिमंत प्रभुते स्थळी जानिजे. आणि तिथे जे स्वापदे आहेत ती विचरत आहेत. मूर्तिमंत प्रभू त्या स्थळी प्रगट झाला म्हणाले. कारण जिथे भगवंत जिथे भक्त आहे तिथे भगवंत आहे.
भक्ताविना देवा नावडेच काही, भक्ताविना देवा नावडेच काही, आवडे सदोदित भक्तराज, आवडे सदोदित भक्त राज, भक्ताविना देवा नावडेच काही, भक्ताविना देवा नावडेच काही, भक्ताविना देवा नावडेच काही. भक्ताशिवाय देवाला काहीच आवडत नाही. जिथे भक्त तिथे भगवंत. आणि अशा या स्थळी, निर्जन स्थळी भक्तांचा वास आहे, नामस्मरण चालू आहे, तपश्चरती, त्या ठिकाणी ते तप करीत आहेत. त्या तपेच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी अशा प्रकारे एक एक नवलवर्तुळ लागलं. आणखी काय झालं म्हणाले, स्वापदे विचरती निरपेक्षते, खेळती इभ शिशु अति हर्षते. म्हणजे द्वेष मत्सर विसरून गेले. त्यांच्या त्या तपाच्या सामर्थ्याने सर्प मुंगसाचं वैर विसरून गेला, मुंगूस सर्पाचं वैर विसरून गेला, हरण वाघाचं भय विसरून गेला, भय वाघाचंही संपलेलं आहे, त्यालाही कसलं भय नाही. आणि आनंदाने पूर्ण जे चराचर सृष्टी आहे तिथे आनंदाने डुलत आहे, खेळत आहे, आनंदी आनंद तिथे झालेला आहे. आणखी वृक्ष पुष्प हिरवे वन जाहले, वाहती सुनीर सुंदर कालवे. तिथे कालवे वाहू लागलेले आहे, ओहोळ वाहू लागलेले आहे, वृक्ष पुष्प असे तिथे दाटलेले आहेत. आणि अवकाळी ज्या ऋतूमध्ये जे फळ येतात तर ते फळ त्याच वेळी उत्पन्न झालेले आहे. जसे चैत्र वैशाखामध्ये आंबर येतात, तर ते जेव्हा तपश्चर्याला लागले तेव्हाच त्या झाडांना आंबर आलेले आहे. फूल फळ अमोसमी फळे उत्पन्न झालेली आहे. आणि ते फळ रसाळ गोमटी असे ते फळ, असे ते फुल, पूर्ण ते जे वन आहे ते सर्व वन सुगंधाने परिमळाने आनंदित झालेला आहे. ज्यालाही तो वास जातो तो परिमळाचा वास घेऊन तो त्या वनाकडे धावत आहे. म्हणाले, थोरवर नीती जगी मघवन वना, तेही तुल्य उपमान घडे वना, का जिथे वसतीची धव भक्त जे, मूर्तिमंत प्रभू ते स्थळी जाणिजे. जगामध्ये म्हणाले खूप वर्णन करतात इंद्राचं, जे इंद्रपुरीचं जे मघवन वन आहे त्या वनाचे खूप खूप थोरवी आहे. त्या वनामध्ये कल्पतरुक्ष आहे, चिंतामणी आहे, कामधेनू आहे, अशा प्रकारे अनेक देव वृक्ष तिथे आहेत. असं खूप त्याचं वर्णन करतात. परंतु तेही तुल्य उपमान घडे वना. परंतु या ठिकाणी जिथे भक्त भगवंताचं नामस्मरण करीत आहेत अशा त्या वनाला तेही तुल्य तुच्छ उपमा दिसते त्या वनाची, त्या इंद्राच्या वनाची. असं ते वन नटलेलं आहे. म्हणाले, का जिथे प्रत्यक्ष भगवंत नटलेला आहे, प्रत्यक्ष भगवंत त्या स्थळी आहे. म्हणाले, असो पहा अग्रविभाग हे नृपा, परियसी क्षाळन होती दोषप, अशी चरित्रे प्रपुते सुकर्णिती, जी ऐकल्या स्वल्प ही वारी क्लेशती. अशी चरित्रे म्हणाले खूप आहे. म्हणाले, हे राजा, हे नृपा, तू परीस, तू ऐक, त्यामुळे तुझे सर्व दोष नष्ट होतील, अशी ही कथा आहे. म्हणाले, सुकर्णी अमृत वर्षण करणारी आहे. अमृताचे जे शब्द आहेत ते सुकर्णी ऐक. म्हणाले, आणि जे ऐकल्याने स्वल्प जरी ऐकलं तरी मोठ्या मोठ्या संकटातून भगवंत रक्षण करतो. कारण तो म्हणतो, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. हे अर्जुना, स्वल्प जरी पुण्य केलं, त्या ठिकाणी तन्मन लावून माझं ध्यान केलं,
आणि पुण्य केलं तरी खूप मोठ्या मोठ्या भयंकर अशा दुष्कर कर्मातून, अशा दुष्कर संकष्टातून मी त्याचं रक्षण करतो. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. कदा काळी राया अभिनववना येई सुतनु, विलोकी आश्चर्या प्रमुद सरिता लोटली जणू. असेच म्हणाले दिवसादिवस चालू आहेत, त्यांची तपश्चर्या चालू आहेत. हा? काय आहे खायला तिथे? जंगलात काय आहे खायला? हा? तर ते जे वृक्ष आहे, त्यांचे जे फल आहेत, त्यांचे जे खंद आहे, मुळ आहे, ते खाऊन भगवंताचं नामस्मरण करीत आहेत. आणि असंच एक दिवस सुतपराजाचं लक्ष तिथे गेलेलं आहे आणि त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसला. हे वन पूर्ण वाळून गेलेलं इतकं सुशोभित कसं झालं, इतकं हिरवगार कसं झालं आणि इतका किती सुगंध, किती परिमळ येत आहे. अशा प्रकारे त्याला आश्चर्य निर्माण झालं आणि तो राजा त्या वनाकडे निघालेला आहे. वनामध्ये आला, पाहतो कुमुद सरिता लोटली जणू. आश्चर्याने तो खूप आंदोलित झालेला आहे. काय आहे? असे झाले भूपांतर विकसी जेवी कुमुद ते. ज्या प्रकारे सूर्याचा उदय झाल्यावर कुमुद म्हणजे कमल पुष्प उगवतं, त्याप्रमाणे त्याने ते पाहिलं आणि त्याचं हृदय पुष्प विकसित झालं आणि तो तिथे आलेला आहे. आणि वदे तेव्हा वाक्या पियुष समजानार्थ मुनी ते. आणि मोठ्या अमृतमय अशा वाणीने तो या ऋषी लोकांचं पूजन करतो, अभिवादन करतो, नमस्कार करतो आणि काय म्हणतो? ऋषीवर्या स्वामी भीम तप करा माझी तपनी, तुझ्या वासामर्थे भयग्रसित झाले सुरमनी. कराब्जे जोडी विनत यती पायी विनतीला, करी प्रार्थी ही आगमन करी सदमास वदला. अशा प्रकारे तो विनंती करतो आणि त्यांना म्हणतो, हे महाराजा, दोन्ही हात जोडून आपल्या या तपश्चर्येने सुरमणी पूर्ण स्वर्ग दोलायमान झालेला आहे, भयग्रसित झालेला आहे. आणि दोन्ही हात जोडून तो म्हणतो, हे महाराज, मी आपणाला दंडवत करतो, आपणाला विनंती करतो की महाराज माझ्या घराला चला, माझ्या घराला पावन करा आणि मला अन्नदानाचं फळ द्या, मला माझ्याकडून अन्नदान घ्या. करावे दासा पावन अशन सारोनी जगता, वसावे त्वत्संगा मम मनस हे षडधुता. करा, आम्हाला पावन करा आणि हे महाराजा आपल्याच सत्संगामध्ये राहावं. षडधुता, ज्याने काम क्रोध मद मत्सर लो यांचा त्याग केलाय, यांना धुवून टाकलेले आहे, निर्मळ बुद्धी झालेली आहे, निर्मळ मन झालेलं आहे, अशा त्या ऋषीवर्यांना तो म्हणतो, हे षडधुता, 6 जे विकार आहे आपण धुतलेले आहे, हे महाराजा आपल्याच संगतीमध्ये राहावं असं माझं मन म्हणतं. तेव्हा काय म्हणतात? अशा प्रकारे त्याचं ते वाक्य ऐकून ऋषीही आनंदित झालेले आहे, संतोषित झालेले आहे आणि ते म्हणतात, आम्ही तापसी कासया गृही येणे, आम्ही तापसी कासया गृही येणे, चतुर्वर्णी भैक्षाधी विधीस जाणे, कथियले हे परज्ञानी अच्युताने, उचित नामज तव निकेतनायेने. हे बाबा, अरे आम्हाला कशाला बोलवतोस भाऊ? आपल्या गृहाला कशाला बोलवतो? आम्ही तापसी आहे, आम्ही चतुर्वर्णी भिक्षा मागतो, परमेश्वराचं नामस्मरण करतो. आणि हे
परब्रह्म परमेश्वराने कथिले आहे. चतुर्वर्णे भिक्ष्य, चहुवर्णामध्ये भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करून नामस्मरण करायचं. हं? अशा प्रकारे तेही त्याला तितक्याच निर्मळ अंतःकरणाने सांगतात, उचित नाम म्हणून आम्हाला तुमच्या घरी येणे शक्य नाही. रव असा श्रवणुनी निज मानसा, श्रमिन रूपेंद्र नरेंद्र ही फारसा, स्तवित फार सुवचे वंदनच वंचिला, मुनिवदे समर्प्याशन स्थळा. अशा प्रकारे त्यांचं ते ऐकून तो खूप दुःखी झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे, विकल झालेला आहे. अशा प्रकारे त्यांचं ते भाषण ऐकून तो सुत्तप राजा खूप दुःखी झालेला आहे. आणि तो त्याचं ते दुःख पाहून, त्याची ते श्रद्धा पाहून, त्याची भक्ती पाहून तो म्हणतो, हे रूपेश्वरा, आम्ही आपले आभार मानतो, परंतु आम्ही आपल्या घरी येऊ शकत नाही. हा एक काम कर, आम्हाला इथेच तू वाटल्यास भोजन दे. तुझा तो भक्तिभाव पाहून आमच्याकडून तुला नाही म्हणवल्याच जात नाही. तर राजन, तू आम्हाला इथेच भोजन देत जा, इथेच आम्हाला तू जेवण दे. अशा प्रकारे ऋषी लोकांनी म्हटलं. वचन मानुनि तदा निज सद्मितो, त्वरित जाय प्रतिवासरियानितो, षडरसी भरियले शुभकांत ते शुभकांजे, हृदयी तृप्तती तदा यतिराजते. अशा प्रकारे यती लोकांचे ते सूचना ऐकून राजा खूप आनंदित झाला. आणि राजा लगेच घरी गेला आणि षडरसी घोलेल्या अशा पक्वान्नाचे 2 ताट घेऊन राजा आलेला आहे. आणि ऋषी लोकांना ते भोजन थाळी अर्पण केलेली आहे. आता ते प्रसन्नच होते, तृप्तच होते. त्यांनी सर्व खाल्लेलेच होते, परंतु राजाची ते श्रद्धा पाहून, भक्ती पाहून त्यांनी त्याला होकार दिला की राजन, इथेच आम्हाला तू दे. अशा प्रकारे तोही सुत्तप राजा मोठ्या आनंदाने, मोठ्या आदराने, मोठ्या श्रद्धेने त्यांना दररोज षडरसाने घोळलेले पक्वान्नाचे असे 2 ताट घेऊन यायचा. ठरलेल्या वेळी, मागे नाही पुढे नाही, नित्य नेमाने त्याच वेळी यायचा आणि त्यांना जीव घालायचा. अशा प्रकारे तपश्चर्या चाललेली होती. 2 सहस्र वर्ष तपश्चर्या चालली ती. त्या 2 सहस्र वर्षामध्ये, 2000 वर्षामध्ये किती पावसाळे आले, किती उन्हाळे आले, किती हिवाळे आले. हिवाळ्यामध्ये अंग थाटरून जायचं, तरी त्यांनी ती जागा सोडलेली नाही. पावसाळ्यामध्ये पाणी पडत राहायचं, तपश्चर्या चालू राहायची. उन्हाळ्यामध्ये ऊन, त्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही आणि तपश्चर्या करीत होते. अशी त्यांची ती तपश्चर्या पाहून काय झालं म्हणाले, तो मन मंगल भक्त वत्सल प्रभू, नानाधरी जो रूपे, झाला व्यक्त तदा प्रकाश भरला, दाही दिशा व्यापिल्या, देई दर्शन तो दयार्क प्रमुदे, त्रैतापहारावया. अशा प्रकारे त्यांची ती तपश्चर्या पाहून आणि तो श्रीमन मंगल भक्त वत्सल, जो भक्तांचा वत्सल आहे, त्यांचं दुःख पाहू शकत नाही भक्तांचं, असा तो भक्त वत्सल दीनानाथ दीनबंधू परब्रह्म परमेश्वर आनंद कंद प्रकट झाला म्हणाले. आणि त्यांच्या त्या प्रगट होण्याने तिथे 10 दिशा व्यापल्या, इतका प्रकाश पडला, 10 दिशा उजळून गेलेल्या आहे.
आणि तो दयार्क दयेचा सागर असलेला असा तो भगवंत त्या भक्तांना प्रकट झालेला आहे. दर्शन देत आहे कशामुळे? त्यांचे त्रैताप हारण्यासाठी. अधदैविक, अधभौतिक, आध्यात्मिक जे त्यांना ताप उत्पन्न झाले होते त्या तपश्चर्येमुळे, ते त्यांचे ताप हरण्यासाठी भगवंत प्रगट झाला. म्हणाले दीननाथ कृपा सिंधू दयाळू मयाळू कृपाळू कनवाळू असा तो भगवंत प्रगट झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. दोघे दृष्टी भरो ते निरखिती श्री माधवा सन्निधी. द्विहस्ते करुणांबुजा स्तविती ते जोडो निराजनिधी. ते कुप्पक राजा आणि कुप्पिका राणी दोन्ही हस्त जोडून त्या भगवंताला पाहत आहेत. डोळ्या हृदयाचे डोळे करून पाहत आहेत. तो भगवंत कसा विशाल आहे, चांपे गोल विशाल नेत्र अजान बाहू लंब करणा असा तो परात्पर परमेश्वर तिथे प्रकट झालेला आहे. आणि त्याच्या त्या नुसत्या प्रकट होण्यानेच यांचे त्रैताप नष्ट झालेले आहे. दोघे निरखून पाहत आहे. आनंद पुलकित होऊन गेलेले आहे. त्याला आनंद म्हणतात, त्याला सुख म्हणत नाही. सुखामध्ये दुःख असतं. सर्वज्ञांनी सांगितलं सुख सुख मिश्रित दुःख मिश्रित सुख ते सुख बोलीजे. ज्यामध्ये दुःख आहे त्याला सुख म्हणतात. परंतु इथे सुख नव्हतं, इथे सुखाचा लवलेश नव्हता. इथे आनंद. आनंदाला दुसरी उपमाच नाही, आनंदाला दुसरं शब्दाच नाही. असा तो आनंद कंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाच्या त्या कल्लोळामध्ये आनंद हेच तरंग उत्पन्न झालेले आहेत आणि ते तल्लीन होऊन गेलेले आहे. आणि ते जोडून हात जोडून देवाला विनंती करतात. असे ते भक्त शिरोमणी परमेश्वराला विनंती करतात. कसे आहे ते? जे का भक्त शिरोमणी दिनमणी ऐसे महाज्ञानी रे वंदिती पुढती जगतपती सते नाही मिती त्यास रे. वंदन करू लागले, पुन्हा पुन्हा वंदन करू लागले. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. जसा तो अर्जुन पुन्हा पुन्हा भगवंताला पाठीमागून नमस्कार करतो, पुढून नमस्कार करतो, इकडून नमस्कार करतो, तिकडून नमस्कार करतो, वरून नमस्कार करतो, खालून नमस्कार करतो, तसे ते राजनिधी कुप्पक राणी आणि कुप्पक राजा भगवंताला नमस्कार करीत आहेत. आणि भगवंत त्यांच्या त्या भक्तीचा, त्यांच्या त्या सेवेचा, त्यांच्या त्या तपश्चर्येचा, त्यांच्या त्या दुःखाचा विसर पाडण्यासाठी भगवंत आनंद कंद त्यांना आनंद वाटत आहेत. आणि तेव्हा काय म्हणतो भगवंत? संबोखी मग चिद्घन प्रभुतया जाणो नित दुःख रे आकर्णे मन लावणी शुभ कथा ती माणी पियुष रे. हे परीक्षित राजा, शुकदेव सांगत आहे. हे परीक्षित राजा आकर्ण म्हणाले, ऐक म्हणाले, दत्त चित्त देऊन ऐक. तेव्हा तो चिद्घन परब्रह्म परमेश्वर त्या राजनिधीला काय म्हणतो? बोले इंदिवराक्षी बोले इंदिवराक्ष गंभीर अति वक्त्रे तया द्विजना याचा काही स्वकामनेस कळवा पूर्वी ती वासना. तेव्हा तो इंदिराक्ष म्हणजे कसा आहे? कमलाच्या फुलाप्रमाणे विकसित आनंद कंद असा तो परमेश्वर, तो इंदिवराक्ष. इंदू म्हणजे काय? कमल. कमलाच्या पुष्पाप्रमाणे ज्याचे डोळे आहे, अक्ष म्हणजे डोळे, असा तो भगवंत त्यांना म्हणतो, याचा तुमची कामना कळवा. तुम्ही जितकं दुःख सहन करून मोठी तपश्चर्या केली, माझं नामस्मरण केलं, मला संकट घातलं, मागा काय पाहिजे तुम्हाला? काय देऊ मी ज्या देण्याने तुम्ही सुखी व्हाल, तुम्ही आनंदी व्हाल? बोला काय पाहिजे? असा भगवंत भक्तापुढे काकुळतीला आलेला आहे.
काकुळतीला आला भक्त, भक्ताच्या पुढे देव. इतका भक्ताने देवाला आपलं भक्तीने काय केलं? बांधलं. तयाला भक्तीने वश करी, योगेश्वर श्री चक्रधराला, योगेश्वर श्री चक्रधराला, विसरू नको अंतरी, तयाला भक्तीने वश करी. त्या भगवंताला भक्तीनेच तो वश होऊ शकतो. तुमच्या पैशाने, तुमच्या धनाने, तुमच्या वैभवाने, तुमच्या परिवाराने कशानेच तो वश होऊ शकत नाही. कशानेच तो तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तो येईल फक्त भक्तीने, नामस्मरणाने. आणि तीच भक्ती, तेच नामस्मरण कुप्पक राजाने कुप्पिकेने केलं होतं. आणि त्यामुळे काकुलतीला येऊन भगवंत म्हणतो, मागा काय पाहिजे तुम्हाला? काय देऊ मी? काय पाहिजे? हे माझ्या भक्त राजा, काय पाहिजे सांग. तुमचं दुःख पाहून मी खूप व्याकुळ झालेलो. कुप्पिकावदे कुशी सुपुत्र ना जगतपती, हे सुदान देई दोंदी, येई हीच आरती. चारु गात्र रुच्च आश काय बोलिला तदा, मान्य शब्द हेची दिधले तुम्हास संमदा. तेव्हा ती कुप्पिकाराने काय बोलावं हे सुद्धा कळत नाही मनुष्याला. अनार्जित दाता तो दान देणारा जेव्हा प्रगट होतो तेव्हा काय बोलावं, काय मागावं हे कळत नाही. परंतु खूप सुज्ञ होती ती राणी. पुत्र मागून काय करता? पुन्हा संसारात पडण्याची वेळ आहे. पुत्र असा गुंडा ज्याचा त्रिभुवनी झंडा, असा पुत्र मिळाला पाहिजे. असा पुत्र निर्माण झाला पाहिजे ज्याच्या त्रिभुवनामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळामध्ये ज्याचा झेंडा गाडला गेला. हे पुत्र मागून काय करता? म्हणून ती काय म्हणते? काय म्हणते ती माता, ती कुप्पिका राणी काय म्हणते भगवंताला? सुपुत्र ना जगतपती, हे सुदान देई दोंदी, येई हीच आरती. हे भगवंता, हे परात्परा परमेश्वरा, हे माझ्या त्रिभुवन अलंकृता, हे दुःखाचा अंत करणारा, हे भगवंता, हेच दान दे, की तूच आमच्या पोटी यावा, हेच वरदान दे. याच्या पुढे आणखी काही. अशा प्रकारे कुप्पिका राणी हात जोडून म्हणते. डोळ्यातून अश्रू वाहत आहे, पण ते दुःखाचे नाही, आनंदाचे आहे. दुःखाचे अश्रू वाहतात, आनंदाचे वाहतात. परंतु इथे अलौकिक आनंद आहे. आनंद अश्रू वाहत आहेत आणि ते दोघे हात जोडून म्हणत आहे की हे भगवंता, तूच आमच्या पोटी यावा, आम्हाला या दुःखातून मुक्त कर. हे पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरेशनम, पुन्हा मरणे पुन्हा जन्मने, या दुःखातून मुक्त करीत तूच आमच्या पोटी यावा आणि आम्हाला आपलं कैवल्य पद द्यावं, हेच आमचं मागणं. तेव्हा तो चारु गात्र रुच्च आश काय बोलिला तदा, मान्य शब्द हेची दिधले तुम्हास संमदा. त्यावेळी तो चारु गात्र म्हणजे अतिशय सुंदर असलेला काय म्हणाला? पूर्ण परब्रह्म परमेश्वर, मान्य शब्द हेची दिधले तुम्हास संमदा, हे दिलं. तुमच्याच पोटी मी अवतार घेईन, हे वरदान दिलं कुप्पक राणी आणि कुप्पक राजाला. अशा प्रकारे वरदान देताना भगवंत काय म्हणतात? किंतु द्वापरीचे चतुर्थ चरणी व्यक्तीला त्वदोंदिगे, मर्दोनी धनुजास दुष्ट खलजे भक्तास रक्षी लगे. ऐसे बोल सुबोल बोलत तदा, हे अन्नदाता त्वरे, राजा सुत्तप पाहुनी प्रभुवर
आनंदला फार रे. अशा प्रकारे देवाचं आणि भक्तांचं बोलणं चालू आहे. भगवंत म्हणतो तुमच्या पोटी अवतार घेईन, परंतु द्वापार युगाच्या चौथ्या चरणामध्ये. आणि काय करेल चौथ्या चरणामध्ये अवतार घेऊन? मर दोन्ही धनुजास दुष्ट खलजे. जे दुष्ट आहे त्यांचं मर्दन करल, भक्ताचं रक्षण करल, धर्माची संस्थापना करल. अशा प्रकारे देवाचं आणि भक्ताचं बोलणं चालू आहे. इतक्यात ये अन्नदाता त्वरे, तो राजा सुत्तप्राजा षडरसी घोलेले पक्वान्नाचे दोन्ही ताट घेऊन मोठ्या लगबगीने, माझ्या महात्म्यांना भूक लागली असेल, कासावीस झालेली असेल, म्हणून तो मोठ्या लगबगीने ते दोन्ही ताट घेऊन त्या जंगलामध्ये निघालेला आहे. आणि वनामध्ये येऊन पोहोचला. पूर्ण वन परमेश्वराच्या त्या प्रभावाने, त्या प्रकाशाने भरून गेलेला आहे. आणि राजाही सुत्तप्राजाही दोन्ही ताट घेऊन तिथे आलेला आहे. आणि त्याने अशा प्रकारे भक्ताचा देवाचं बोलणं चालू आहे. आणि तो आला आणि सुत्तप्राजाने प्रभूला पाहिलं, त्यालाही खूप आनंद झाले. म्हणाले, सद्भावेन मना करो निवदला, देवाधिदेवा अजी, पावे या समदान देई आमुते, नेई तिरा पैलजी. देवाला नमस्कार केला. डोळ्यातून आनंद अश्रू वाहत आहे. याचीसाठी केला होता अट्टहास, यासाठीच तर केला होता. कारण परमेश्वराच्या भक्ता संगेच परमेश्वर भेटू शकतो, दुसऱ्याच्या संगतीने परमेश्वर भेटू शकत नाही. भाव भक्ती भुकेला तो श्री हरी, नित करीतो भक्तांची चाकरी. भाव भक्ती भुकेला तो श्री हरी, भाव भक्ती भुकेला तो श्री हरी. भावाने भक्तीचा भुकेला अशा त्या परमेश्वराने त्या भक्ताचं, जो अन्नदान करणारा होता महात्म्यांना, त्या भक्ताचं ऐकलं स्वामी. आणि तो म्हणतो, पावे या सम, यांना जे दान दिलं भगवंता त्या सम, त्याच तोला मोलाचं तसंच दान आम्हाला दे आणि आमचा उद्धार. अशा प्रकारे सुत्तप्राजानेही भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली. वर्षी त्यावरी अमृतोत्तम गिरे, निशंक तुम्हा घरा, क्रीडा हे नृपराजिया करीन मी, अर्पियले यावरा. अशा प्रकारे त्या भक्ताचं, सुत्तप्राजाचं बोलणं ऐकून भगवंतही काय म्हणाले, वर्षी त्यावरी अमृतोत्तम गिरा, म्हणजे अमृत रूपी अशा वाणीने भगवंत म्हणाले, निशंक तुम्हा घरा, हे राजन तुझ्या घरीही क्रीडा हे नृपराजिया करीन मी, यांच्या पोटी जन्म घेईल आणि तुझ्या घरी क्रीडा करेल, असं वरदान दिलं भगवंताने. देवोनी अभया स्वधामी त्वरिता, तो पावला श्रीपती, गेले ते युग लागले युग पहा, पुढे द्वापार गोत्रापती. अशा प्रकारे देवाचं आणि भक्ताचं बोलणं झालं. आणि भगवंत निजधामास गेले आणि तेही युग गेलं म्हणाले, द्वापर युग लागलेला आहे. आणि हे राजा परीक्षिता, आता कथेला सुरुवात झालेली आहे. आणि भगवंत निजधामास गेले, भक्तही गेले. भक्त 1000 वर्षाचं आयुष्य त्यांनी भोगलेले आहे, तेही संपलेले आहे. द्वापरयुग लागलं, त्रेतायुग संपलं. त्रेतायुगातली ही घटना आहे. त्रेतायुगामध्ये त्यांनी तपश्चर्या केली होती. सुत्त प्राणीने त्यांना षडरशी घोलेले पक्वान्नाचे ताट दिले आणि
कुप्पक राजा आणि कुप्पिका राणी यांनी भगवंताची तपश्चर्या केली. ते युग गेले, त्यांना वरदान दिलं दोघांनाही. पश्चिमाब्धी प्रदेश यादव महाशौर्यागळे जाण रे, औदार्यो दधी सूर भूपती महा, तो चालवी राज्य रे. हे राजन, त्यानंतर पश्चिम दिशेला यादव राजे राज्य करीत होते. महान पराक्रमी असे यादव राजे राज्य करीत होते. औदार्याचा दधी म्हणजे सागर असलेला असा सूर भूपती तो राज्य चालवित होता म्हणाले. आणि तत्पुत्र प्रिय सुरसेन, त्या सुर भूपतीचा पुत्र सुरसेन, प्रिय सुरसेन, सुरसेनाचा सुरसा, अशा प्रकारे ते राज्य कारभार करीत होते. आणि त्या सुरसाचा पुत्र दुदुंभी असा जन्मलेला आहे म्हणाले. त्याचा कुप्पक पुत्र होऊन पुढे नामाथिला दुंदुभी. त्याचा तो कुप्पक राजा दुंदुभी नामाने त्याच्या उदरी आला म्हणाले. तद्रूपा सरीपुष्प चाप, तद्रूपा सरीपुष्प चाप नवपवे, सर्वागुणे भूषिता, तद्लावण्य विलोकताची पुरीच्या, नारी स्वये भूवरी. काय सांगू म्हणाले त्याचं ते रूप. मदनासारखा सुंदर असा तो दुंदुभी सुराचा पुत्र झालेला आहे. काय म्हणून त्याच्या रूपाचा विस्तार करू. मदनासारखा दैदिप्यमान असा तो राजा, अर्थात दुदुंभी त्याचं म्हणाले. काय सांगावं त्याचं वर्णन, त्याचं रूपाचं वर्णन. तर रूपा सरी पुष्पचा पण पवे, सर्वागुणे भूषिता, तद्विस्तार रसा सुकर्णे परिसा, सांगितसे तत्वता. असा तो मदनासारखा सुंदर असलेला पुत्र दुंदुभी, त्याचं इतकं रूप लावण्य होतं म्हणाले. जर त्याचा विस्तार सांगत बसलो तर थोडक्यात सांगतो म्हणाले. कसं. तद्लावण्य विलोकताची पुरीच्या, नारी स्वये भूवरी, पुत्राभिरूप तत्सम प्रसवती, कुत्सित लोकांत. इतका तो लावण्यवान होता की ज्या बायांनी त्या दुंदुभीला पाहिलं तशीच त्यांना मुलं होईल. पुत्राभिरूप तत्सम प्रसवती, कुत्सित लोकांतरी. दुंदुभी सारखे पुत्र होऊ लागले आणि ते कुत्सित लोकांच्या मनामध्ये खूप त्यामुळे आले म्हणाले. आले सांगती भाव दावनी बरा, त्या सुरसेना प्रती, आकर्णो निसुदा तदाच वदला, गोपे तरी द्विपती. ते सांगून आले, हे महाराज ऐका, या तुमच्या पुत्राला हा तुमचा पुत्र व्यभिचारी आहे. हा ज्या आपल्या नगरीतल्या ज्या मुली आहे, या दुंदुभी सारखेच त्यांना पोर होत आहे. हा दुंदुभी अतिशय वाईट आहे, व्यभिचारी आहे. अशा प्रकारे त्यांनी राजाला सांगितलं. आणि राजा काय म्हणतो, महासभा भरलेली आहे आणि महासभेमध्ये त्यांनी सांगितलं की हा जो दुंदुभी आहे ना, हा बेकार आहे, व्यभिचारी आहे. अशा प्रकारे त्यांनी खूप निंदा केली. तेव्हा दुंदुभी तिथेच आहे आणि राजा काय म्हणतो, रे मत्ता विषयांध जन्मुनी कुळी, कृष्णाश केले जगी, रे दुष्टा शशी वंशजा समजसी,
आमानिले त्रे जगी, जेवी तो घन वर्ष तो बहुजळा, धात्री तळी हो यदा, संपूर्णांबु समुद्री जाय परितो, सीमानुलंघी कथा. अशा प्रकारे तो अनेक प्रकारे राजपुत्राचं शिव्या देतो, त्याचा अपमान करतो. तू म्हणतो माझ्या शशिवंशजाला, चंद्रकुळाला अपमानित केलेले आहे, आणि खूप शिव्या देतो, खूप त्याचा अपमान करतो. आणि त्याला उपमा दिली, ज्याप्रमाणे आकाशातून पाणी पडतं आणि ते सर्व समुद्रामध्ये जात, आणि तो समुद्र इतकंही धर्तीवरचं पाणी आपल्या सामावून घेतो, परंतु आपली सीमा सोडत नाही. त्याप्रमाणे त्या दुंदुभीने त्या आपल्या पित्याला, आपल्या राजाला एकही शब्द बोललेला नाही. देवी काहीच वाक्य तो न वदता, पुष्करी खोचला, पितृ भ्रांती असार जावी म्हणून चोजा करी त्या स्थळा. त्याला खूप दुःख झालं, खूप वाईट वाटलं त्याला. परंतु आपलं हे जे आपला जो प्रसंग आलेला आहे, हे प्रसंग निवारण्यासाठी त्याने तिथे चोजा, म्हणजे एक प्रकारे असं असार जी भ्रांती आहे ती जावी म्हणून त्याने एक लीला केलेली आहे. निर्मोनी अति सत्वरे धवल जे, नान्य ठाई असे, चत्वारी रिठी चार गोपुरी ठेवी, सारणी वर्णान्यसे. त्याने आपल्या पित्याची भ्रांती जावे म्हणून त्याने 4 नंदी तयार केले, आणि ते 4 नंदी 4 वेशीमध्ये ठेवलेले आहे. पांढऱ्या नंदीला ज्या गायींनी पाहिलं त्यांना पांढरेच नंदी होऊ लागले, ज्या गायींनी काळ्या नंदीला पाहिलं त्यांना काळेच नंदी होऊ लागले, ज्या गायींनी लाल नंदीला पाहिला त्यांना लालच होऊ लागले, ज्या गायींनी कबऱ्या नंदीला पाहिलं त्यांना कबरेच वस्त्र होऊ लागले. अशा प्रकारे तो करून निघून गेला. तो असे करुणे तो निकट उपवनासी, जाई अन्या समवेत होयवासी, तदा ग्रामे वर्तले नवल कैसे, नंदी तुल्य प्रसवती धेनुवत्से. अशा प्रकारे करून तो निघून गेला, आणि पुन्हा आश्चर्य झालं. ज्या गायींनी जसे नंदी पाहिले तसेच त्यांना वासद होऊ लागले, आणि ते परत राजाजवळ येऊन त्यांनी सांगितलं की हे महाराज, पहा कसा अनर्थ आहे. पश्चिमेच्या वेशीवर जो काळा नंदी आहे, पश्चिम दिशेकडे जे गायी चारण्यासाठी जाता त्या गायींनी पाहिलं त्या काळ्या नंदीला की त्यांना काळेच वासद होऊ राहिलेले आहे. पूर्व दिशेच्या नंदीला, पांढऱ्या नंदीला पाहिलं की त्यांना पांढरेच वासद होत आहे. अशा प्रकारे सुरतन ह्यई आश्चर्यचकित झाला, बहुत प्रस्तावात या मनी आला. आणि त्याला खूप आश्चर्य झालं, आणि त्याला खूप प्रस्तावा झाला की हे निर्जीव नंदी जर यांना पाहून जर गायी वासदे तसे देतात, तर माझा पुत्र तर चेतन आहे. धन्य माझ्या भाग्याने मला पुत्र प्राप्त झाला. सगुण भूषण मत पुत्र विश्वी आहे, असे विरहीन रूपवधे दुःख. माझा मुलगा सगुण आहे, सुंदर आहे, आणि चरित्र संपन्न आहे. मी त्याला खूप बोललो, रासमध्ये त्याला खूप दूषण दिले, आणि आता त्याला खूप दुःख होऊ लागलेले आहे. अशा प्रकारे श्रीकृष्ण कथा आहे. आणि आपण सर्वांनी शांततेने ऐकलेले आहे. ही उर्वरित कथा जी आहे ती आपल्याला उद्या सांगण्यात येईल. आणि आपल्याला परत एक नम्र निवेदन करतो, जर आपण पालिंपर शास्त्री या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, पालिंपर शास्त्रीजी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करून आम्हाला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते. आणि मी सर्वांना दंडवत प्रणाम करून आपली रजा घेतो. दंडवत प्रणाम.